रोम रोम भाइयों. आपल्याला जायचं होतं कीर्तनाला, मस्तपैकी धोतर घातलं आणि निघालो. पण तेवढ्यात बाहेर येऊन पाहिलं तर जोराचा पाऊस चालू होता. मस्तपैकी रेनकोट घातला आणि निघालो आपण कीर्तनाला. कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलो आणि चालू होता हरिपाठ. हरिपाठ झालं पोरांनी पटकन टाळ ठेवले आणि डायरेक्ट पंक्तीकडे निघाले. नंतर आपण पण जेवायला गेलो आणि पंत तर डायरेक्ट फुरक्या मारायचा आमटी पित होते. कीर्तनाला उशीर होता पण सजावटीचं काम अजून बाकी होतं. म्हणलं पोरं काय करतात बघून येऊ, तर पोरांची इथं चालू होतं मारामाऱ्या. कीर्तनाला उशीर होऊ नये म्हणून 4-5 जणांनी सजावटीचं मनावर घेतलं आणि पटकन उरकलं. आज कृष्ण जन्म आणि 15 ऑगस्ट एक संघच आलं म्हणून सगळीकडे नुसता तिरंगाच तिरंगा होता. आपले तरुण तडफदार विनेकरांना भेटलो आणि आपण निघालो कीर्तनाकडे. तेवढ्यात बाहेर महाराजांचं आगमन झालं. महाराजांनी लांबूनच रामकृष्ण हरी केला. म्हणलं परत करा एकदा ब्लॉगमध्ये यशाल. बाबांसंग परत एकदा दर्शनाला जावं लागलं. बाबांनी दर्शन घेतलं ना आपण निघालो कीर्तनाकडे. कीर्तन चालू व्हायच्या आधीच लोक येऊन बसले होते मंडपात. कीर्तनाचा टाइम झाला तर कीर्तन चालू करायचं होतं म्हणून आपण पहिले पखवाज लावून घेतला. सर्व भक्तांनी बरोबर 12 वाजता फुलांचा वर्षाव करून देवाचं स्वागत केलं. मग काय, फुलांबरोबर फटाके पण फोडत होते सर्व एकदम जल्लोषात. देवाचा जन्म होता, सर्व आनंदात नाचायला लागले. बाबांनी तर आपल्या बाळकृष्णाला उचलूनच घेतलं डायरेक्ट. सगळं नाचण्याची शूटिंग मस्त ड्रोनमधून घेण्यात येत होती. लोकांनी बाबाला डायरेक्ट डोक्यावर उचलून घेतला आणि नाचायला लागले. पण मी इकडं वाजत लोकांनी मला एका कोपऱ्यात दाबून दिलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण देवाचा जन्म साजरा केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.